हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिली मेंबरचं नवीन एका ब्लॉगमध्ये। सगळ्यांची दिवाळीची तयारी सुरू झाली असेल, सगळ्यांनी फराळाला सुरुवात केली असेल आणि मीही आजपासून दिवाळीच्या फराळाला सुरुवात केली आहे। मी आज सुरुवातीला चकलीची भाजणी करून घेत आहे। मी इथं तांदूळ, हरभऱ्याची डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, जिरे, शाबूचे तांदूळ, पोहे असं सगळं भाजून घेतलेले आहे आणि इथं माझी भाजणी तयार झाली आहे। आणि नंतर मी इथे शंकरपाळी तयार करायला घेतलेली आहे। इथे 1 किलो मैदा घेतलेला आहे आणि आता 1 किलो मैद्यासाठी मी 1 वाटी तूप, 2 वाट्या साखर आणि 2 वाटी दूध घेतलेलं आहे। हे मिश्रण थोडंसं गरम करून घेतलं कारण त्यामध्ये साखर विरघळते म्हणून। आणि आता हे मिश्रण थंड झाले आणि हे मिश्रण मी मैद्यामध्ये थोडं थोडं घालून मळून घेते। हे प्रमाण 1 किलो मैद्यासाठी परफेक्ट आहे। सुरुवातीला तुम्हाला वाटेल हे थोडं जास्त होतंय की काय, पण नाहीये, हे प्रमाण परफेक्ट आहे। अगदी शंकरपाळी अगदी खुसखुशीत आणि छान होते यामुळे। इथे माझा मैदा, इथे हा मैदा मी मळून घेते। थोडंसं थोडं थोडं हे मिक्स करत हा मैदा मळून घ्यायचा आहे। हे खूप पातळ झाले असं वाटत असलं तुम्हाला तरी ते नंतर एकदम एक जीव झाल्यानंतर ते खूप छान मैदा मळून तयार होतो। इथे माझा मैदा पूर्णपणे मळून झालेला आहे। हे मी आता थोड्या वेळासाठी ठेवते असंच झाकून। तोपर्यंत मी एका गरम कढईमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि रव्याच्या लाडूसाठी रवा इथं भाजून घेते। हा रवा बारीक गॅसवरती अगदी एकसारखं हलवत भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे चांगला भाजला जातो, कचकच लागत नाही लाडूमध्ये। इथे माझा हा रवा भाजून झालेला आहे। मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी वेलची पूड करण्यासाठी वेलदोडे भाजून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये साखर घातलेली आहे। चला याची पूड करून घेऊया। बघा इथे आपली वेलची पूड सुद्धा तयार झालेली आहे। आता आपण रव्याच्या लाडूसाठी आपण पाक करणार आहोत। त्यासाठी एक कढई घेतली आणि त्यामध्ये इथे एक कढई घेतलेली आहे रवा भाजलेलीच, आणि त्याच कढईमध्ये साखर घेतलेली आहे। साखर भिजेल एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता पाक करण्यासाठी ढवळत राहायचं एकसारखं। रव्याच्या लाडवासाठी एक तारीच पाक करायचा असतोय आणि इथे पाक झाल्यानंतर मी त्यामध्ये रवा आणि वेलची पूड टाकून घेतलेले आहे आणि हे मिश्रण आता थंड होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे। आणि इथं मिश्रण थंड झालंय, आपलं बघू शकता, छान थंड असं झालंय। आता आपण याचे रव्याचे लाडू वळायला घेऊया। इथे हे मिश्रण थंड झालेलं आहे आणि आपण लाडू वळायला घेतलेले आहेत। बघा किती छान लाडू तयार होतोय हा। इथे रव्याचे लाडू झाले की मी लगेच शंकरपाळी करायला घेतलेली आहे, कारण आपण सकाळीच ही शंकरपाळीसाठी मैदा मळून ठेवलेला होता आणि तो चांगलाही भिजला होता। मग मी इथे शंकरपाळ्या तयार करून घेते आणि शंकरपाळ्या खूप छान झालेल्या आहेत। शंकरपाळ्या करून झालेत आणि इथे रव्याचे लाडू झालेत। रव्याचे लाडू मी थोडीच केलेत कारण आमचे कोण रव्याचे लाडू खात नाहीत। आणि हा व्हिडिओ इथंच सेंड करते। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।